अमरावतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली। उद्या होणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून महायुतीला पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने अजितदादांनी निर्देश दिले होते। संजयजी आणि आम्हा सर्वांना चर्चा झाली होती की भाजपासोबतच त्या ठिकाणी सरकारमध्ये महानगरपालिकेमध्ये बसायचं आणि प्रफुल्ल पटेलजी सुनील तटकरे याचीही चर्चा झाली होती। त्याप्रमाणे संजय खोडकेजी आणि आमदार खोडकेताई यांनी महापौराचा फॉर्म भरतानाच त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं। त्यामुळे तो काही आज संदर्भ नव्हता। आज संदर्भ केवळ श्रद्धांजली सभेचा होता। काँग्रेसच्या संसदेतल्या गदारोळावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे। काँग्रेसचं वर्तन मानसिक दिवाळखोरीचं लक्षण असल्याचा घणाघात करत अशा कृती लोकशाहीला मान्य नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय। हे जे लक्षण आहेत काँग्रेस पार्टीचे हे अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो विपक्ष ज्याला आपण म्हणतो की काही फरक पडला म्हणजे डोक्यामध्ये फरक पडला असं वागतात आहे। ते मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वागतात। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे या बुद्धीची कीव येतं। एकीकडे संपूर्ण जगभर संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जी मान्यता आहे आणि संसदेच्या लोकमंदिरामध्ये अशा प्रकारच्या प्रदर्शन करणे आणि अशा प्रकारची कृती करणे हे लोकशाहीला मान्य नाही।